नमस्कार फ्रेंड्स, मी इथे तुम्हाला वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे। या पद्धतीने तुम्ही जर करा तर घरातील सर्व मागून खातील। तर तुम्ही म्हणाल वांग्याचं भरीत आम्ही पण करतो, पण या पद्धतीने जर कराल आणि अशा पद्धतीचे वांगे घेऊन याल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही करून पाहिले तर नक्कीच सर्वांना आवडेल। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी हे वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि कापडाने पुसून घेतलेले आहेत। यानंतर मी काप दिलेले आहेत सुरीने असे चारी बाजूनी। तर आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही वांग्याला। तेल लावल्याने काय होतं, वांगे व्यवस्थित अशी भाजली जातात, आतपर्यंत वांगे छान भाजली जातात। त्यामुळे तेल लावायचं आपल्याला। दोन्ही वांग्याला मी असं तेल लावलेलं आहे ब्रशने। तर झालं आहे आपल्या वांग्याला तेल लावून। मी गॅसवरती अशी जाळी ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहे जाळीवरती। दोन्ही वांगे ठेवलेली आहेत, तुम्ही एक एक करून सुद्धा वांगे भाजू शकता। एक 5 ते 7 मिनिट लागतात आपल्याला हे दोन्ही वांगे भाजून घ्यायला। तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या गॅसवर पण वांगे भाजून घेऊ शकता। मी इथे एकाच जाळीवर 2 वांगे ठेवलेले आहेत। आलटून पालटून ही वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। नंतर मग आपल्याला पाहायचं बोट लावून असं की भाजले की नाही। 7 मिनिट झालेले आहेत, आपले वांगे पूर्ण भाजून झालेले आहेत। तर हे भाजून झालेले वांगे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे। पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे। तर हे जे काळी साल आहे ती पूर्ण काढून टाकायची आहे आपल्याला। तर गावाकडे चुलीवरती वांगी भाजली जातात, एकदम असा रसरशीत हार असतो। खूप छान पद्धतीने वांगी भाजली जातात। पण आता इथे आपण गॅसवर वांगे भाजत आहोत, इथे पर्यायच नसतो, आपण गॅसवरच वांगे भाजू शकतो। तर झालं आहे, इथे सर्व साल काढून घेतलेली आहे मी। तर आपल्याला इथे वांग चेक करून घ्यायचं आहे असं चमच्याने, की आतमध्ये असं कीड वगैरे आहे की नाही। व्यवस्थित पाहिल्यानंतर मग आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा पद्धतीने चेक करून घेतलेलं आहे, कुठल्याही प्रकारची कीड वगैरे काहीच नाही आहे। तर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये मी 2 टीस्पून तेल घालत आहे। यानंतर आपल्याला 1 टीस्पून जिरं घ्यायचं आहे, छान असं तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे। त्यानंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं यावरती ॲड करत आहे। नंतर आपल्याला कांदा कट करून घेतला तर तो यामध्ये ॲड करायचा आहे। मी 2 कांदे घेतले होते कट करून। तर इथे आपल्याला कांदा चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे, ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा चांगलासा परतून घ्यायचा आहे। एक 3-4 मिनिट मी कांदा हा परतून घेतला आहे। छान असा तांबूस कलर आलेला आहे। तर फोडणी छान अशी परतून झालेली आहे। नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर इथे आपल्याला हळद ॲड करायची आहे, 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे। आणि मी इथे परत गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा, तो इथे शूट नाही झालेला, सॉरी। नंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। नंतर स्मॅश केलेले वांग्याचं भरीत यामध्ये ॲड करायचं आहे। वांगी छान अशी भाजली गेल्यामुळं हे पटकन यामध्ये मिक्स होतं।
तर आपल्याला इथे वांग्याचं भरीत हे छान असं फ्राय परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथं शेंगदाण्याचा कूटही ॲड करू शकता आवडीनुसार. तर व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. वांग्याचं भरीत मी यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर आता मी एका डिशमध्ये सर्व करणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीचं भरीत तुम्ही पण बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, ला सबस्क्राईब करा आणि शेजारी लिहिलेल्या बेलकॉनला देखील प्रेस करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.